एक टाइम बोट चालू आहे. पहिल्यांदा म्हणली बऱ्याच दिवसात म्हणली बरं पडतं.
हा ते या अभंगावरती चिंतन आहे. चिंतनानंतर सर्व त्यांनी चिठ्ठी दिली होती बघा त्यांच्याकडे त्या मागे चिठ्ठी दिली आहे ना आली ना या कारणासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आपण. त्याचे कारण आहे आनंदीबाई लक्ष्मण गांजेकर आणि त्यांचा मुलगा गजानन गांजेकर, दीपक गांजेकर, मुलगी रंजना गांजेकर या सर्वांच्या वतीने आम्हाला निमंत्रण दिलं. या ठिकाणी भजनाची उपक्रम झाला, पंचपदी झाली. यानंतर एक लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. तर हा अभंग तुकोबारा यांचा आहे आणि आपल्या या आनंदीबाई लक्ष्मण गांजेकर यांच्या गेले 11 दिवसापूर्वी निधन झालं आणि त्यांचं आज 12वा आहे. तर त्या निमित्ताने एक आईचं वर्णन व्हावं किंवा आईचं महत्त्व आपल्या मुखातून जावं, त्या निमित्ताने आमचे परममित्र संजय महाराज मेलके यांनी मला थोडी प्रास्ताविक या अभंगावर बोलायला सांगितलं. नंतर ते चिंतन करणार आहे. तर काही महात्म्य असतात, त्यांच्या नावामध्ये आनंदीबाई आहे. मग आनंद हे स्वरूप ईश्वराचं स्वरूप आहे किंवा आपल्या सर्वांचं हे स्वरूप आहे खरं. कारण की आपण त्या स्वरूपापासून थोडेसे बाजूला गेलो, काय बाजूला गेलो, आपल्याला मायाने पछाडलेलं. मायाने पछाडल्यामुळं किंवा आपण कुठेतरी कामामध्ये, धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अडकलो. त्यामुळे खरा आनंद जो आपला आहे तो आपल्याला माहीत असून तो आनंद आपल्याला घेता येत नाही. तशा प्रकारे या आनंदीबाईंच्या नावामध्ये खूप हे शक्ती आहे, सामर्थ्य आहे. म्हणूनच त्या असताना सुद्धा त्यांच्या मुलीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना, सर्व परिवारांना, त्यांच्या मैत्रिणी कोण असतील त्यांना सर्वांनी त्यांनी जिवंतपणे किंवा हयात असताना हे आनंद दिला. आणि आता मरणोत्तर त्यांच्या 12व्या दिवशी भजनाच्या रूपाने, काही प्रवचनाच्या रूपाने आपल्या सर्वांना ते आनंद देत आहे. म्हणजे असे काही जीवात्मे असतात किंवा ते ईश्वर स्वरूप होऊन स्वतः आनंद घेतात आणि इतरांनी आनंद असताना देतात आणि हयात असताना देतात. अशा प्रकारे त्या मातेचं वर्णन आपण या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती यथामती थोड्या वेळामध्ये गुरुजींनी आपल्याला ते चिंतन मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती हे तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग आहे. तर तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे की आई ही अशी आहे की ती लाभाविनं प्रीती करते, आपल्या मुलाचं हित जाणते. तर याच्यावरती एक दृष्टांत आहे. तो दृष्टांतातून तुम्हाला आई म्हणजे काय हे अभंगातून जे सांगायचं आहे महाराजांना ते मी तुम्हाला या दृष्टांतातून सांगतो. तर एक गाव होतं, त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता
आणि त्या ब्राह्मणाचे मिसेसला दिवस गेले होते, तिला राहिलं होतं आणि तिला शेवटच्या कळा येत होत्या आणि त्या कळा इतक्या होत्या की तिला प्रसूती पण होत नव्हती आणि वेदनाही कमी होत नव्हत्या. तर मग घरातले त्यांची जी एक नणंद असते त्या नणंदीला ती सांगते की बाबा गावात जा तू कुठेतरी आणि कोणतरी सुईन किंवा ते अगदी जुनी जी काळामध्ये जे असतात ते प्रसूती करणारे त्यांना कोणातरी शोधून घेऊन आणि ती जाती गावामध्ये आणि तिला कुठं कोण दिसत नाही. पण एका झाडाखाली एक संत महात्मा बसला होता. ते तिच्या नजरेस येतं. मग ती त्यांना जाऊन म्हणते की असं माझ्या वहिनींना दिवस गेलेले आहेत आणि तिची प्रसूती होत नाही आणि वेदनाही थांबवत नाही, तर काय होईल पुढं. तर ते महाराज म्हणतात की तू काही चिंता करू नको, त्याला एक चांगलासा असा मुलगा जन्माला येणार आहे, ते काही काळजी करू नको. मग तिला इतका आनंद होतो की त्या आनंदाच्या भरात ती निघत असते. मग तेवढ्यात ते महाराज म्हणतात की थांब पण याच्यामध्ये एक अडचण आहे. ती अडचण अशी आहे की जर पहिल्या प्रहाराच्या अगोदर जर मुलगा जर झाला तर तो भिकारी होईल आणि दुसऱ्या प्रहारामध्ये जर झाला तो एका राजाचा प्रधान होईल. मग ही अडचण त्यांनी सांगितली. मग ते सगळं ऐकून घेते आणि ती बहिणीजवळ येते. बहिणीला सांगते आहे बहिणी तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्हाला काही होणार नाही आहे आणि तुम्हाला एक लहानसं मुलगा बाळ जन्माला येणार आहे. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की बाबा ते जर पहिल्या प्रहारात झालं तर भिकारी होणार आहे आणि जर पहिल्या प्रहारानंतर जर झालं तर राजाचा प्रधान होणार आहे. ती शेवटी आई असते. आई काय विचार करते, शेवटी ते आईचं हृदय लेकराचं हितच आपल्याला अभंगात तेच सांगायचं आहे. ती म्हणते 3 तास मला थांबावं लागेल एवढंच ना, तर हा प्रहार जर संपला की मला जर समजा होणारा मुलगा जर राज्याचा प्रधान असेल तर मी 3 तास कसंही सहन करू शकेन. मग ती 3 तास शीर्षासन करते. तर 3 तासाचं शीर्षासन म्हणजे का सोपी गोष्ट नाही आहे. तर ती शीर्षासन करते 3 तास आणि पहिला प्रहार निघून जातो आणि शीर्षासन पण उतरते आणि तिला एक लहानसा गोंडच असा मुलगा होतो आणि तो मुलगा म्हणजे एक प्रहर 3 तासाचा असतो. एक प्रहर 3 तास असतो. अरे 3 तास निघून जातात. ती तेवढं कष्ट सहन करते कारण का तिला हित बघायचं असतं मुलाचं. कारण मला जन्माला येणारा मुलगा हा भिकारी नको आहे, मला प्रधानच पाहिजे. तर हा जो मुलगा जन्माला आला तोच म्हणजे आपला बिरबल आहे. बादशाहच्या ठिकाणी जो प्रधान काम करणार आहे तर तो बिरबल आहे. तर अशी जी आईची ममता असते तर आई लेकरासाठी काहीही करायला तयार असते. तर हेच या दृष्टांतात सांगितलेलं आहे. तर तुकाराम महाराजांनाही हेच सांगायचं आहे. असे बरेचसे दृष्टांत देता येतील. आई म्हणजे काय आहे हे आई असताना कळत नाही. ज्यावेळी आई नसते त्यावेळी तिचं महत्त्व कळतं. ज्यांना आई नाही आहे त्यांना विचारा तुम्ही आई म्हणजे काय असते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. रळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात. रळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात. राहिलेस तू माझ्यासाठी बैलाच्या घामात. कधी मिळेल मोठभर घास, कधी घडे तिला उपवास. कधी मिळेल मोठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काठचे पास. आई माझी मायेचा सागर तुला तिने जीवनाकार. ही अशी आई असते
आईमुळं आपल्या जीवनाला आकार मिळतो. तर हेच अभंगातनं सांगायचं आहे, महाराजांना चिंतन मांडायचं आहे. अजून बरंच सांगता येईल, आपल्याला वेळ कमी आहे, 12 वाजलेले आहेत. तर मी चिंतन इथंच थांबवतो. समारोपण घ्यायचं आपल्याला. मी चिंतन इथंच थांबवतो. धन्यवाद. एक नैमित्तिक अद्वाराचा नाही बस नाही आपली. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, Hare
आता आपल्या सर्वांच्या समोर हा पाहून म्हणून दाखवलेला अभंग एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज पोथ्यांचे त्यांचा अभंग आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, शिवजी किंवा भगवान शंकर हे साधं भोळं दैवत आहे असं ते दिसायला भावना आहे, परंतु त्याचं स्वरूप अगदी खूप छान आहे. ते एवढं साधं भोळं असून सुद्धा पूर्ण चक्रवर्ती तिन्ही भुवनावरती राज्यपद आहे असं आहे. आणि अशा या भगवान शंकराचे जर आपण चित्तामध्ये त्याचं नाम धारण केलं तर मग बाकी आपल्याला काम क्रोध यांचे कधी आपले जे काही विकार आहेत ना ते सगळे विकार नाहीसे होतात. आणि मग आपल्याला अशा प्रकारे सर्व विकार नाहीसे झाल्यानंतर आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष असे चार प्रकारचे पुरुषार्थ आपल्याकडून घडतात. आणि मग पुढा पण कधी घडतात तर ते प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस त्याचं स्वरूप समजून घेऊ की त्या स्वरूपाचा ज्यावेळेस अनुभव घेऊ त्यावेळेसच आपल्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साधता येतात. आणि शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, एका जनाधनी शिव निवारी कळी काळाचा भेव. म्हणजे शिवनामाचं शेवटी उपक्रमामध्ये सुद्धा काही सामर्थ्य सांगितलं. आणि त्या शिवनामामध्ये किंवा शंकराच्या नावामध्ये कळी काळाची भीती नाहीशी होते. कळी काळाची भीती सर्व नाही, कधी पण आपल्या मृत्यूची भीती सर्व नाही, तशी कळी काळाची भीती सर्व नाही, ती भीती नाहीशी व्हावी म्हणून आपण शिवनामाचा जर जप केला, त्याचं नामस्मरण केलं, त्याचा सोमवार नावाचं व्रत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये व्रत एकादशी करी सोमवार अशा प्रकारे चिंतन आहे. तर एकादशीप्रमाणेच हे सोमवारचं व्रत आहे, ते जर आपण यथावधी केलं तर आपल्याला निश्चितच धर्म अर्थ आणि काम मोक्ष अशा नावाचे चार पुरुषार्थ साधतात असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. यांचं लाव गेली
गरम पाणी आणलं ना, गरम पाणी गरम पाणी गरम पाणी रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय
म्हणा कोण म्हणतंय? संसाराच्या पायी देव आठवत नाही, 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 संसाराच्या पायी देव आठवत आठवत नाही
माई देव आठवत नाही. वेळ झालेली आहे, तुम्ही बघा मला फक्त. कुठे शोधू बाई? वेळ झाली म्हणून तुम्हाला पत्ता व्यवस्था दिली असते. वेळेची बरी झाली आपल्याला. सोपे आहे मला आरती झाली. मनमोहना श्याम सुंदरा मनमोहना रडू नको बाळा जरा झोप Thank you.
माऊलीचं भजन घेऊ. शेवट करूया. ज्ञानेश्वर कृपाळू सजाना तुम्ही शांत कृपाळू सजाना तुम्ही कृपाळू सजन तुम्ही संतजन कृपाळू सजन तुम्ही संतजन आठवण